हाय हॅलो नमस्कार. मराठी मॉम इन साऊथ इंडिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मला माहिती आहे मी खूप दिवसातून व्हिडिओ पोस्ट करते, म्हणूनच मी खूप खास गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या व्हिडिओमध्ये. तर जे मला इंस्टाग्रामवरती फॉलो करतात त्यांना माहीत असेल की तिथं मी जरा जास्त ॲक्टिव्ह होते, कारण तिथं मी माझं इन्कम सोर्स चालू केलेला आहे. आणि आता यूट्यूबवरती पण खूप छान छान व्हिडिओ येतीलच. तर आज मी फर्स्ट व्हिडिओ घेऊन आलेली आहे मेशो हॉल. तर एवढे सारे पार्सल मी घेऊन आलेली आहे मेशोवरून. जे काही घरात मला वस्तू लागणार होत्या त्याच मी मेशोवरून ऑर्डर करून घेतलेले आहेत. आणि मला काही गावाला घेऊन जायचं होतं तेही ऑर्डर करून घेतलेलं आहे. आणि खूप छान प्रोडक्ट रिसीव्ह झालेत. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि या पार्सलचीच वाट पाहत होते हा व्हिडिओ बनवण्यासाठी, कारण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आणि म्हटलं खूप छान असं काहीतरी वेगळा व्हिडिओ बनवावा. मग चला पार्सल ओपन करून दाखवते की मी काय काय ऑर्डर केलं. पहिलं पार्सल मी ओपन करून दाखवते. ॲक्च्युली पार्सल आल्यानंतर चेक करावं लागतं किंवा इन्स्टाला मला व्हिडिओ पोस्ट करायचं होतं, त्यामुळे मी ओपन करून घेतलेलं आहे. पण यूट्यूबवरती पण मी हे फर्स्ट माझा मेशो हॉल व्हिडिओ असणार आहे. किचन फाइंड्स आहेत आणि खूप छान घरात लागणाऱ्या वस्तू आहेत. तर हे माझं फर्स्ट आणि पिंटरेस्टची वाईब देणारं हे कटलरी बॉक्स म्हणू शकता किंवा जस्ट इथं कटलरी लिहिलंय. तर हे खूप छान असं आणि खूप छान क्वालिटीचं कटलरी बॉक्स मला रिसीव्ह झालेला आहे. आणि कलर तर खूप छान वाटतो याचा. आणि इथं 4 सेक्शन असल्यामुळे आपण व्यवस्थित स्पून वगैरे यामध्ये ठेवू शकतो. आणि मुलांना जरी घ्यायचं असेल तर ते आरामशीर घेऊ शकतात. आणि किचन काउंटरवरती तुमच्या हे खूप छान दिसणारं प्रोडक्ट आहे. तर मस्त असं प्रोडक्ट आहे आणि मला खूप आवडलं. आणि या सर्व प्रोडक्टची प्राईस किंवा मी फोटो इथे वरती शेअर करेनच. तर हे माझं फर्स्ट प्रोडक्ट होतं. आणि सेकंडवालं आहे हे पण किचन फाइंड्स आहे. किचनमध्ये मला खूप जास्त असं रॅक हवं होतं, कारण किचनमध्ये ज्यावेळी स्वयंपाक वगैरे करतो त्यावेळी मसाल्याचा डबा, बाकीचं भाजी वगैरे एक्स्ट्रा सामान होतं. आणि लहान किचन आहे त्यामुळे ते खूप जास्त पसारा झाल्यावर दिसतो. मग ते छान ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी मी असं स्टँड मागवलेलं आहे. आणि अजून एक जे स्टँड आहे ते पार्सल मला उद्या परवा रिसीव्ह होणार आहे. पण म्हटलं आता जेवढं सामान मिळालं आहे त्याचा मी व्हिडिओ बनवायला काही हरकत नाही आहे. तर हे वालं आहे. किचन काउंटरमध्ये कॉर्नरमध्ये तुम्ही लावू शकता मसाल्याचा डबा, पोळपट वगैरे. तुम्ही 1-2 बर्नी पण याच्यात ठेवू शकता आरामशीर. आणि खूप चांगली क्वालिटी मिळालेली आहे. आणि त्यानंतरचं हे आहे तिसरं प्रोडक्ट, जे की देवघरातल्या माझ्या धूपबत्ती पूर्ण संपलेल्या होत्या. आणि मला लव्हेंडरचं खूप जास्त आवडते धूप, खूप छान स्मेल येतो याचा. तर हे असं पूर्ण एक डबा मिळालेला आहे. यामध्ये स्टिक आहेत आणि 100 ग्रॅम इथं लिहिलेले. खूप छान असं म्हणजे पॅकेजिंग पण त्यांनी चांगली दिली. आणि स्टिक लावण्यासाठी पण यामध्ये स्टँड पण मिळालेला आहे. तर मी असं पण शॉपमध्ये गेले तरी जास्त करून लव्हेंडरचंच घेत असते, कारण खूप छान सुगंध आहे, सुवास म्हणू शकता याचा खूप छान येतो. आणि फ्रेश वाटतं मंदिरात तर लावल्यानंतर. तर मी मंदिरात पण लावते आणि जो एक कॉर्नर मी बनवला आहे तिथं पण लावते, कारण घरात मस्त असा सुगंध येतो. त्यानंतरचं पार्सल आहे. हा टेप तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल, मेशोच्या किंवा इन्स्टावर वगैरे पाहिला असेल. हा जो तुम्ही जर फ्रेम वगैरे असेल किंवा कोणतंही असं साधा हे जरी प्रोडक्ट तुम्हाला भिंतीवरती असं जस्ट लावायचं असेल तरी हा स्टिक ऑन टेप तुम्ही काढून जस्ट कट करून लावू शकता. जेणेकरून आपण जर रेंटेड घरात राहत असो किंवा अपार्टमेंटमध्ये राहत असो आणि अलाउड नाही आहे तुम्हाला कुठेही खिळे वगैरे ठोकण्यासाठी, आणि भिंत पण खराब होते खूप वेळेला स्टिकर वगैरे दुसरे लावून काही, तर हे असं प्रोडक्ट आहे की तुम्ही पाहिजे तेवढं म्हणजे कसंही कट करून यूज करू शकता. आणि तुमच्या फ्रेम यूज करू शकता भिंतीला लावण्यासाठी. आणि ते काढल्यानंतर भिंतीचा म्हणजे कलर निघणार नाही, खराब पण होणार नाही. आणि मला तर खूप म्हणजे आवड आहे. तुम्ही माझ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मी फुलं वगैरे सारखं इकडचं तिकडं काढून लावत असते. ते फुलं खाली पडू नयेत म्हणून मला चिटकवण्यासाठी काहीतरी जाम असं पाहिजे होतं, तर मी हे ऑर्डर केलेलं आहे. आणि खूप छान असं रिसीव्ह झालेलं आहे प्रोडक्ट. त्यानंतर हे खूप महत्त्वाचं आहे. सगळ्या गृहिणींना सवय असते की प्लॅस्टिकच्या आपल्या पॉलिथिनच्या वगैरे बॅग साठवून ठेवायची, कारण खूप जास्त उपयोगाला येतात. किती पण प्लॅस्टिक बंदी असो काहीही असो, पण खूप वेळेला
पॉलिथिन असो किंवा इतर बॅग्स वगैरे असू द्या, त्या आपल्याला साठवून ठेवायच्या असतात. तर आपण काय करतो, एखाद्या बॅगमध्ये ते साठवून ठेवतो, मग ते चांगलं नाही वाटत आणि पाहिजे त्यावेळी मिळत पण नाही कधी कधी. म्हणून मी मेशोवरून हे ऑर्डर केले बॅग ठेवण्यासाठी. खूप छान असं स्टोरेज मला इथं मिळालेलं आहे आणि खूप छान अशी बॅग आहे ही. तर यामध्ये आपण कवर्स वगैरे पॉलिथिन ह्याच्यातनं टाकू शकतोय आणि इथे एक होल्डर आहे, डायरेक्ट इथून घेऊ शकतोय किंवा याच्यातून पण आपण पाहिजे त्यावेळी गरज पडेल त्यावेळी पॉलिथिन काढून यूज करू शकतोय. आणि चांगल्या क्वालिटीचं हे प्रोडक्ट मला रिसीव झालेलं आहे. आणि आता हे कुठेही मी असं अडकवू शकते, त्यामुळं असं खराब वगैरे दिसणार नाही आहे. त्यामुळं तुम्हाला वाटत असेल की पॉलिथिन वगैरे कुठे पण आपण टाकतो किंवा एक आपल्याला सवय असते, गादीच्या खाली सापडेल तेवढं गादीच्या खाली ठेवा, कपाटात ठेवा, आणि मला तेच करायचं नव्हतं म्हणून मी ऑर्डर करून घेतले. यानंतरचं प्रोडक्ट आहे हे आहे डायनिंग टेबल कवर. कारण गावाकडचा आमचा डायनिंग टेबलचा कवर खराब झालेला आणि लास्ट टाइम ब्राऊन कलरचा कलर होता. म्हटलं यावेळी जरा वेगळा घेऊया म्हणून ब्ल्यू आणि व्हाईट कलरमध्ये घेतला आहे. आणि बाकी मॅट्स असतातच यूज करायला म्हणून म्हटलं हा कलर घेऊया. आणि स्वस्तात मस्त असा कवर मला मिळालेला आहे, छान क्वालिटी पण मिळालेली आहे. त्यानंतरचं हे खूप छान असं प्रोडक्ट नाही म्हणणार मी, हा ड्रेस आहे. मी आयन्ससाठी एक ड्रेस ऑर्डर केलेला आणि याची प्राईस एकदम कमी आहे, ऑफरमध्ये मिळालेला आहे. आणि प्राईजनुसार इतका छान कपडा आहे याचा, एकदम सॉफ्ट आणि समरमध्ये घालण्यासाठी मुलांना खूप छान असे ड्रेस आहेत. हे स्लीवलेस वगैरे पॅटर्न आणि खूप छान असं कार्टूनमध्ये ट्रॅक्टर वगैरे बनलेलं आहे. खूप छान क्वालिटी आणि स्मूथ आहे. मला असं वाटलं नव्हतं मेशोवर इतका चांगला ड्रेस मला रिसीव होईल. आणि ही त्याची पॅन्ट आहे, कपडा छान आहे, क्वालिटी छान आहे. आणि इथं मी प्राईस देते, तुम्ही पाहू शकता याची प्राईस काय आहे. आणि प्राईसच्या अकॉर्डिंग खूप छान प्रोडक्ट आहे. आणि या सर्व प्रोडक्टची लिंक मी शेअर करते आणि जे इन्स्टावरती पाहत असेल तिथेही मी शेअर करणार आहे या सर्व प्रोडक्टची लिंक. त्यानंतरचं प्रोडक्ट आहे जे की माझ्या मुलांनी अगोदरच ओपन करून ठेवले, त्यांना कधी ते ओपन करतोय असं झालेलं. तर आता उन्हाळा चालू झाला आहे, मुलांना सुट्ट्या चालू झालेत, इतकं म्हणजे त्यांना खेळायचं असतं आणि बाहेर इतकं ऊन जास्त पडते की त्यांना बाहेर घालवणं पण धोक्याचं झालं आहे. मग घरात बसलं की सारखं एकतर टी व्ही बघा, मोबाईल बघा, मोबाईल टी व्ही बंद केला की मग मम्मा तू गप्पा मारा आमच्याशी, खेळा त्यांच्याशी, काम सोडायचं आणि त्यांच्यासोबत खेळत बसायला लागतं. म्हणून ते खूप छान असं ब्लॉक्स मी ऑर्डर केलेले आहेत जे की क्रिएटिव्ह म्हणजे क्रिएटिव्हिटी मुलांची जेवढी आहे ना ती यामुळे बाहेर येणार आहे. आपण चौकोनी ते स्क्वेअरवाले बॉक्स वगैरे आपण नेहमी वापरलेले आहेत, तर हे असे ब्लॉक्स आहेत आणि माझी मुलं खूप जास्त आवडीने खेळत आहेत. हे अशा प्रकारचे फ्लावरवाले मिळालेलं आहे आणि हे असं पाहिजे ते अटॅच करायचं. बटरफ्लाय, फिश, ABCDचं लेटर काहीही तुम्ही याने बनवू शकता. आणि माझी मुलं आता कंटिन्युअसली यामध्ये बिझी झालेली आहेत आणि माझा डोक्याचा ताप वाचलाय कारण त्यांना इतकं बोलायला लागतं, खूप जास्त गप्पा मारत बसायला लागते त्यांच्यासोबत. तर आता हे काही पण स्टिक बनवतात, ट्री बनवतात, मॅजिकची काहीही चालू असतं त्यांचं. आणि हे खूप छान प्रोडक्ट आहे. 100 रुपयामध्ये काहीतरी मी हे ऑर्डर केलेलं. मुलांचं डोक्याला चालना मिळते आणि त्यात हे बिझी होऊन जातात मुलं पूर्णपणे. त्यामुळं सुट्ट्यांमध्ये तुम्ही हे नक्की ऑर्डर करा मला असं वाटतं. कारण लहान मुलं म्हणजे जेवढी लहान मुलं आहेत ना त्यांना कलर्स शिकवू शकतो आपण यांनी, किंवा काउंटिंग करायला शिकवू शकतो, त्याचबरोबर वेगवेगळे शेप्स बनवायला शिकवू शकतो. आणि त्याचं अजून एक यासोबत आलेलं प्रोडक्ट म्हणजे ही पिलो. खूप वेळा तुम्ही पाहिली असेल, तर हे माझ्या मुलांनी अगोदरच ओपन करून ठेवलेली आहे आणि ट्रॅव्हलमध्ये यूज करण्यासाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही माझा जर मागचा व्हिडिओ पाहिला असेल ट्रॅव्हलिंगचा गावाला जाताना, तर तुम्ही पाहिला असेल की मी आर्यासाठी त्यात जी मॅजिक स्लेट वगैरे, ड्रॉइंग कलर, ड्रॉइंग बुक हे सगळं घेऊन जात असते. का तर पोरं इतकं प्रश्न विचारत असतात ना आणि ट्रेनमध्ये आरामशीर बसून ते सॉल्व्ह करत असतात. मग मी म्हटलं की ही पिलो घ्यावी जेणेकरून आयांशसाठी तर खूप महत्त्वाची ठरणार आहे. इथं कलर मी त्याला शिकवू शकते आणि यामध्ये ABCD आहे, बॉडी पार्ट्स आहेत, अर्ध्या गोष्टी त्याला जमतात पण टाइमपास म्हणून हे ट्रॅव्हलिंगमध्ये खूप जास्त यूज करण्यासाठी आहे. शेप्स वगैरे आहेत, ॲनिमल्स, फ्रूट, पूर्ण असं छान असं अभ्यासासाठी त्यांच्या खूप छान असं आहे. इंडियाचा पूर्ण मॅप आहे, त्यांना काही गोष्टी पण शिकू शकतो आणि काम झालं तरी मस्त गुंडावून झोपायला पण येतं याच्यावर. त्यामुळे याचा यूज खूप छान प्रकारे होतो. आणि तुमचीही लहान मुलं असतील तर तुम्हाला ऑर्डर करायची असतील तर नक्की ऑर्डर करा. मी जेवढे प्रोडक्ट मागवले आहेत ते मला खूप दिवसापासून घ्यायचे होते आणि खूप छान क्वालिटीचे पण मला प्रोडक्ट रिसीव्ह झालेले आहेत. आणि लास्टवाला प्रोडक्ट जो की मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही आहे
फ्रूट बास्केट. काही वेळेला आपण डायनिंग टेबलवरती किंवा फ्रीजवरती कुठेही आपण त्या बोलमध्ये फ्रूट्स ठेवत असतो, फ्रूटच्या बोलमध्ये. पण आता उन्हाळ्यामध्ये किंवा इतर वेळेला पण माशा किडे वगैरे असतात आणि मग ते त्याच्यावरती जातात. आणि बाजारात एक जाळी मिळते प्लास्टिकची, ते भांड्यात ठेवायचं, पाटीत ठेवायचं, वरून ते प्लास्टिकची जाळी झाकायची, त्याची पूर्ण चवच निघून जाते. आणि आता तर सध्या सगळ्या गृहिणींना असं वाटतं की माझं किचन छान असावं किंवा मी असं काहीतरी वस्तू वापरावी की ती छान दिसेल. तर आता मी इथं ग्रेप्स ऑलरेडी याच्यात मी ठेवलेले, तर मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेलं आहे की आरामशीर तुम्ही यामध्ये काहीही फ्रूट वॉश करून ठेवू शकता. आणि इथं मी ग्रेप्स ठेवलेत आणि खूप छान क्वालिटीचं आहे, असं आरामशीर पॅक होऊन बसतं आणि दिसायलाही आकर्षक आहे. त्यामुळे फ्रूट्स ठेवले तर त्याच्यावरती किडे वगैरे माशा वगैरे बसणार नाहीत आणि खूप छान असं प्रोडक्ट आहे. मला हे पर्सनली खूप जास्त आवडलं. यानंतरचं प्रोडक्ट तर सगळ्यांना हवं असणार आहे, तर ते आहे हा मिनी फॅन. तर हा मी मेशोवरून ऑर्डर केला कारण गरमी इतकी जास्त आहे आणि खूप जास्त म्हणजे खूप जास्त घाम येत असतो. आणि याच्यासोबत मला मिळालेलं आहे हे चार्जिंगसाठी एक वायर आणि हा स्टँड आहे. फॅन आपण असं आरामशीर ठेवू शकतो स्टँडमध्ये. आणि आता मेन खूप छान असा फॅन आहे. खूप वेळेला असं होतं की वरचा जो सिलिंग फॅन आहे तो लावला तर गॅस बंद होतो आणि मग काही कामच करता येत नाही आणि इतकं जास्त उकडते बोलायचं काम नाही. त्यापेक्षा हा फॅन खूप छान आहे, कमी रेटमध्ये खूप छान असा फॅन आहे. आरामशीर गरम व्हायला लागलं की असं करायचं, बस आरामशीर काम होऊन जातं. आणि हे ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, तुमच्या बॅगमध्ये तुम्ही आरामशीर ठेवू शकता, आरामशीर हँडल करू शकता याला. आणि जर तुम्ही कुठल्या फंक्शनमध्ये जात असाल आणि खूप जास्त घाम येतोय तर मस्त असा पर्सनल फॅन तुमचा होतोय आणि मस्त गरम होणार नाही, काय नाही. लहान मुलांना तर लाईट वगैरे गेली का खूप जास्त गरम होतं आणि ते रडत असतात, तर हे खूप हँडी असा फॅन आहे. आणि तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट कसे वाटले मला नक्की सांगा. माझ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून मेशोवरून साडी ड्रेस कुर्तीज कोणता हॉल पाहायला आवडेल मला नक्की कळवा. आणि अशा खूप असे वेगवेगळे व्हिडिओ आता नवीन आपल्या चॅनलवरती येणार आहेत, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर सबस्क्राईब करून जावा आणि लाईक करून जावा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.